परमपूज्य पट्टाधीश महंत श्री पैठणकर बाबा, परमपूज्य पट्टाधीश महंत श्री दर्यापूरचे बाबा, परमपूज्य पट्टाधीश श्री गोपीनाथ बाबा उर्फ नागराज बाबा, परमपूज्य पट्टाधीश महंत श्री कळेगावकर बाबा, परमपूज्य पट्टाधीश महंत श्री गोपीनाथ बाबा आणि आणि मंचावर असलेले सर्व विद्वत मान्यवर, आजचा हा कार्यक्रम आहे शक्ती प्रदान सणाचा जीवनोल्लास. थोड्या दिवसात शक्ती शिखर स्थानाचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्या दृष्टीनं आपण सर्व मोठ्या जिव्हाळ्याने एकत्र झालेला श्रद्धा भाव आहे. तर श्रद्धा सगळे इथं आलेले आहेत, सगळे भाग्यवान आहे. तो एक गाई बांधायचा किंवा घोडा बांधायचा किंवा आलेला गेलेला पाहुण्याचं घोडा बांधायचा, त्यावेळेला घोड्याचा तो घोडा असला त्या घोड्याला कोणी तोडलं मोडलं तर त्याची भांडण करायला तयार होतो, सगळं काय तयार होतो. परंतु आपल्या साधर्मवंताला, आपल्या स्थानाला, प्रसादाला किंवा कोणतंही आपलं परमेश्वराचं जी वस्तू आहे त्याला कुणी पोचवून असलं, कुणी काही विकत असलं किंवा एखाद्या वासनिकाला कुणी बोलत असलं, कुणी भिक्षुकाला बोलत असलं, त्याच्याविषयी आपण म्हणतो काय करायचं दादा. म्हणजे आपल्याला परमेश्वराची आवडी किती आहे. तसं सारंग पंडित होते, सारंग पंडितांनी 60 उपास केले. एक वेळा परमेश्वराला